सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला असून हे कालच्या कणकवलीत झालेल्या आरोग्य शिबिरावरून दिसून आले आहे। काल जवळपास 1200 ते 1300 लोक ज्यांना उपचार मिळत नव्हते ते विविध ठिकाणांहून आलेले होते। जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ओरोस सोडून कुठे हे रुग्ण तपासले होते का? जिल्ह्यात आरोग्य सेवेचा फज्जा उडाला असून याला शासकीय विद्यालयाचे डीन, पालकमंत्री आणि जिल्हा शल्य चिकित्सक हेच जबाबदार आहेत, अशी टीका ही वैभव नाईक यांनी केली आहे। पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार काल कणकवलीमध्ये महाआरोग्य शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीन यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलं। खरं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे हे कालच्या आरोग्य शिबिरावरून दिसून आलेलं आहे। काल जवळजवळ 1200 ते 1300 लोक यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून ज्यांना उपचार मिळत नव्हते ते आणलेले होते। परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आपण बघितलं की ऑर्थोपेडिकचे 31 पेशंट तपासलेत म्हणून त्यांच्या लिस्टमध्ये आहे, परंतु ऑर्थोच्या अनेक रुग्णांना आज नंबर लावून त्यांची फ्रॅक्चर हाडाची झाली आहेत, पायाची झाली आहेत, अशी फ्रॅक्चर 15-15 दिवस नंबर लावूनही त्यांचं ऑपरेशन होत नाही ती वस्तुस्थिती आहे। जिल्हा शल्य चिकित्सक ज्या ENTच्या विभागाचे प्रमुख आहेत किंवा ते स्पेशलिस्ट आहेत त्या विभागाचे, त्यांच्या विभागात जवळजवळ 30 पेशंट काल त्यांच्या शिबिरामध्ये होते। याआधी कधी जिल्हा शल्य चिकित्सकांनी ओरोस सोडून कुठे हे पेशंट तपासले होते का? आज तुम्ही पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार त्या आरोग्य शिबिरामध्ये जाता, परंतु तुमच्या अखत्यात येणाऱ्या 7 किंवा 8 ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण कधी गेला होता का? या रुग्णालयामध्ये आपण कधी ही सेवा दिली होती का? आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी सेवा खाजगी देत आहे, परंतु ग्रामीण रुग्णालय तुम्हाला का द्यावीशी वाटली नाही? आणि त्यामुळे या योजनेचा, या शासकीय यंत्रणेच्या आरोग्याचा दुरवस्था पूर्णपणे झाली आहे। जे डीन आहेत त्यांनी पण काल येऊन एक ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनाचा मोठेपणा मिरवत आहेत ते, परंतु ही शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये आज किती डॉक्टर आहेत, किती डॉक्टरांचे पगार घेत आहेत आणि किती डॉक्टर तिथे उपस्थित असत आहेत, किती कर्मचारी उपस्थित आहेत, हा खरा प्रश्न आहे। आणि त्यामुळे खरं तर या आरोग्य व्यवस्थेला शासकीय विद्यालयाचे डीन आणि पालकमंत्री आणि जिल्हा शल्य चिकित्सक हे खरं तर या यंत्रणेच्या बोजवाराला खरं तर प्रमुख जबाबदार आहेत। कारण याआधी सुद्धा 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जेव्हा ह्या एवढीच व्यवस्था होती, परंतु त्यामध्ये सुद्धा योग्य नियोजन होत होतं, परंतु आता तुम्हाला लोकांना, रुग्णांना उपचार मिळत नाहीत म्हणून महाआरोग्य शिबिरासारखं नाव घेऊन तुम्ही 1200-1300 लोक एका ठिकाणी आणताय, ॲम्ब्युलन्स लावताय आणि त्यामुळे लोकांची काय अवस्था झाली, दुरवस्था या जिल्ह्यामध्ये आरोग्याबाबत हे काल लोकांनी बघितलेलं आहे। तुम्ही पेशंट तपासण्यापेक्षा हे पेशंट इतके दिवस तपासण्याशिवाय काय राहिले होते ह्याची खरी चौकशी केली पाहिजे। आणि पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही ही अशी आरोग्य शिबिर घेण्यापेक्षा जे आपल्याकडे डॉक्टर आहेत, उपलब्ध डॉक्टर आहेत, त्यांचं योग्य नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर द्या। आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किती वेळा डॉक्टर असतात, किती डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांच्या उपलब्धीनुसार तिथे उपचार झाले पाहिजेत। आणि परंतु हे 15-15 दिवस जाऊन ऑर्थोपेडिकचे डॉक्टर सुद्धा हाताचं फ्रॅक्चर घातलं सुद्धा ऑपरेशन करू शकत नाहीत। अनेक पेशंट आपण रेफरन्सला पाठवतो गोवा मेडिकलमध्ये, तिथे पेशंट चांगले होतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आणि कालचं आरोग्य शिबिर हे फक्त आणि फक्त फारच असल्याचं माझं म्हणणं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।